डॉक्टर आंबेडकर कॉलेज वडाळा येथे डॉक्टर आंबेडकर ऑफ लॉ स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट खेळाच्या सरावाचे उद्घाटन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. हां, फक्त रेडी पोझिशन एक फोटो घेऊ द्या. यस, गुड गुड. सर एक मिनिट जरा प्लीज थोडे साईडला एक मिनिट जरा सर हां चलो हेमंत एक मिनिट सर पाणी. येतात का नाही राऊंड फिगर? नाही येणार राऊंड या इथे आज आमच्याकडे प्रचंड जागा आहे, परंतु त्याचा वापर योग्य पद्धतीने होत नव्हता. आता आम्ही ठरवलेलं आहे की या इथे येणाऱ्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या जी काही कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉलेजेस त्याच्यामध्ये असणाऱ्या स्टुडंट्ससाठी त्यांना स्पोर्ट्स कला इतर अनेक म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल की तिथे मूट कोर्टची सुद्धा हे चालू आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या मुलांना मॅच्युअर्ड करून सोसायटीमध्ये पाठवणं हा आमचा एम आहे. आणि त्यासाठी म्हणून आज या इथं मला आनंद वाटतो आहे की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या वतीनं इथं पहिलं क्रिकेटचं प्रॅक्टिस पिच आम्ही इथे तयार केलेलं आहे आणि त्याचा स्टुडंट्स नक्कीच उपभोग घेतील. आणि तशी आंबेडकर लॉ कॉलेजची टीम अत्यंत चांगली आहे आणि ती याच्यापुढे इथे प्रॅक्टिस केल्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने खेळेल, युनिव्हर्सिटीमध्ये प्राइजेस वगैरे नक्कीच विन करेल, याबद्दल मला पूर्ण आशा आहे. मूट कोर्ट जो सुरू आहे किती गरजेचं आहे? तिथे मूट कोर्ट आहे का? मूट कोर्टाचं महत्त्वाचं असतं की जी लॉ करणारी मुलं असतात त्यांना पुस्तकी ज्ञान तर मिळत असतं, परंतु प्रॅक्टिकल ज्ञान मिळण्यासाठी मूट कोर्टची अत्यंत आवश्यकता असते. आणि त्या दृष्टिकोनातून हे मूट कोर्ट ज्याच्यामध्ये ही मुलं स्वतःहून तिथे वेगवेगळ्या प्रकारचे केसेस प्रेझेंट करतात, तिथे जज असतात. आज आम्ही हायकोर्टाचे जज जाधव यांना बोलवलेलं आहे, ते स्वतः तिथे उपस्थित आहेत. त्यामुळे एक प्रकारचा अनुभव त्यांना कोर्टामध्ये कशा पद्धतीने वातावरण असतं, कशा पद्धतीने प्रेझेंट करावं लागतं, कोर्ट लँग्वेज म्हणजे लिगल लँग्वेज इतर सर्व या गोष्टींमध्ये त्याचा सराव होतो असं माझं मत आहे. इथे जसं क्रिकेटचं आता सुरुवात झाली, अजून दुसऱ्या खेळांमध्ये असेल किंवा काही मुलांना नाही, आमच्याकडे बॅडमिंटन कोर्ट इथे आहे. त्याचबरोबर तिथे आपण पाहिलं असेल की आमच्याकडे कबड्डी त्याचबरोबर खो खो इतर सर्वच स्पोर्ट्स इथे या संपूर्ण कॅम्पसमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी सोय करण्यात आलेली आहे. आणि मला वाटतं त्याच्यामुळे अजून या शैक्षणिकदृष्ट्या तर कॉलेजचं नाव आहेच, परंतु म्हणजे अकॅडमिकली चांगल्या पद्धतीने रिकग्नाइज असताना स्पोर्ट्स आणि इतर कलागुणामध्ये सुद्धा हे कॉलेज आता वेल रिकग्नाइज होईल मुंबईमध्ये असं मला वाटतं. कारण एकेकाळी
मुंबईमध्ये पीपल एज्युकेशन सोसायटीचं सिद्धार्थ कॉलेज होतं, आर्ट सायन्स कॉमर्स, तर मुंबईची अर्धी टीम ही त्या कॉलेजची असायची. याच्या पुढे या सर्वच कॉलेजेसमधून मुंबईला आणि देशाला क्रिकेटर मिळतील ही माझा आशा आहे. धन्यवाद.